नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज होतो बॅकचं वर्कआउट पूर्ण केलं आहे आणि म्हटलं तुमका सगळ्यांका आधी हाय करून घेऊया. आणि मी तुमका सगळ्यांकडे हाय करतोय तेवढ्यात माझं लक्ष संकेत दादार पडलो. संकेत दादाक बघलाय तर वॉर्मअप करी होतो. मी त्याका म्हटलंय चल सगळ्यांका पटकन हाय करून दाखव. तर त्यांना बघल्यानं आणि कसले पोजी मारल्यान बघा. हॅट एका म्हणतात शायनिंग. माझं ब्रेक टाइम झाल्याबरोबर नाश्ता करूसाठी घराकडे येईल तेवढ्यात आजी म्हणता की वा बरा ना, चल सांभाळून काय तर कर. मी म्हटलं होय होय. ब्रेक सरल्याबरोबर परत एकदा कामार गेला आणि आज दुपारी सुटल्याबरोबर मोठू माका घराक नेऊ किल्ललो. बाउन्सर हा पण तकडे तो कुत्रो बसलो ना रेम्बो. ते का बघल्यान काय ह्याची हातभर पाटता आहे ना. मोठू जाऊन दाखव ना मला तिथे. हा का घाबरतो तू त्याला? हा घाबरतो का तू? तुला काय करणार आहे का? बघ बोकला नाही बिचारा उगाच. तू काहीतरी बोलतोय बघ कसा बसलाय. रेम्बो रेम्बो कसं बघता बघा. अरे जीव लगे जीवाचा आमचा अंगद दादा, जीव लगे जीवाचा. वाईटचो अंगदचो छळ केलाय आणि मी इलाय घराकडे जेव का. जेवणात होती मटकीची भाजी सोबतच चपाती सुद्धा होते. येवा तुम्ही सुद्धा जेव. 3 सण झाल्याबरोबर बाहेर जाऊन बघले तर जंबुराक आजकाल या नया खूळ लागलेला. 3 सण झाली रे झाली काय घरातून रांगोळीचो डबो आडता आणि सगळ्यांच्या दरवाजात रांगोळ्या काढीत फिरता. काय म्हणायचं आहे का आता तुम्हीच माका सांगा. जंबुराचे रांगोळी बघलो आणि विमान काढून आम्ही निघालो भांडुपला जाऊ. भांडुपला कशाक तर 23 तारखेक आपली पालखी असा आणि त्या पालखीचो फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण निघालेलो होतो. भांडुपला पोचलो आणि आपलं फॉर्म फायनली भरून झालेलो म्हणजे आपल्या साईबाबांचं बुलावा आपणाक इललो. तर म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तवसर देवा काळजी.